नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आपल्या जीवनामध्ये कवड्यांचे काय महत्त्व आहे व त्याचा उपयोग कशासाठी होतो, त्याचे शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण व त्यापासून आपल्याला होणारे धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण येथे कवडीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया। भारतीय संस्कृतीत कवड्या पवित्र मानल्या जातात। त्या लक्ष्मी देवीचे प्रतीक मानल्या जातात, कारण लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे। धार्मिक विधीमध्ये आणि पूजेमध्ये कवड्यांचा वापर अवश्य होतो। कवड्या या खूप पवित्र मानल्या जातात। त्या घरात ठेवणे शुभ मानले जाते। विशेषतः पिवळ्या, पांढऱ्या किंवा सोनेरी कवड्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात। कवड्यांचा पूजेमध्ये देखील उपयोग होतो। देवी लक्ष्मीच्या पूजेत कवड्या ठेवून संपत्ती आणि सौभाग्याची प्रार्थना केली जाते। दिवाळीत कवडीचा उपयोग लक्ष्मीपूजनात केला जातो। महादेवाच्या लिंगावर कवडी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते। कवड्यांचे ज्योतिषशास्त्रामध्ये किती महत्त्व आहे ते पाहूया। ज्योतिषशास्त्रानुसार कवड्या घरात ठेवणे ग्रहदोष कमी करण्यास मदत करते। विशेषतः शंख कवड्या राहू केतू दोन शांतीसाठी उपयुक्त मानल्या जातात। वास्तुशास्त्रात कवड्यांना विशेष स्थान आहे। त्या नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। घरातील समृद्धीसाठी लक्ष्मी कवडी किंवा पिवळी कवडी घराच्या तिजोरीत किंवा मनी बॉक्समध्ये ठेवल्यास धनवृद्धी होते। नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी काळ्या कवड्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवणे म्हणजेच नकारात्मक शक्ती दूर करण्यास उपयुक्त होतो। व्यवसायामध्ये पिवळ्या कवड्या ठेवल्याने आर्थिक स्थिरता व समृद्धी येते। तसेच मुख्य प्रवेशद्वारावर ठेवणे नकारात्मक शक्तींना घरात येण्यापासून थांबवणे। तिजोरी किंवा पैसे ठेवायचे ठिकाण कोणते? केवढ्या पैशाच्या जवळ ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहते। घरातील पाणी शोधाजवळ कवडी ठेवल्यास पाण्याची संबंधित समस्या दूर होतात। कवडीचे विविध प्रकार देखील असतात, तसेच त्याचा उपयोग कवड्या विविध प्रकारच्या असतात आणि प्रत्येक प्रकारचा उपयोग विशिष्ट उद्दिष्टांसाठी केला जातो। त्यातील प्रमुख म्हणजे पिवळ्या कवड्या। संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीसाठी पिवळ्या कवड्या वापरल्या जातात। काळ्या कवड्या या कवड्या नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर दूर करतात। 3. लक्ष्मी कवडी म्हणजेच पांढऱ्या कवड्या। विशेषतः देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी या कवड्यांचा उपयोग केला जातो। शंख कवडी राहू केतू दोष कमी करण्यासाठी लक्ष्मी कवडीचं म्हणजेच पांढऱ्या कवड्यांचा उपयोग केला जातो। शेवटचे म्हणजे सोनेरी कवडे। या कवड्यांचा उपयोग वैभव आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केला जातो। कवडीचा उपयोग ज्योतिषशास्त्रात विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी केला जातो, जसे की राहू केतू दूर करण्यासाठी शंख कवड्या, तर मंगळवारी आणि शनिवारी पूजेत वापरल्यास राहू केतू दोष कमी होतात व धनप्राप्तीसाठी 8 पिवळ्या कवड्या तांबड्या कापडात गुंडाळून ठेवण्याचा उपाय धनप्राप्तीसाठी केला जातो। वाईट नजर पाहण्यासाठी काळ्या कवड्या घराच्या दरवाजाजवळ ठेवल्यास वाईट नजर लागणे थांबते। व्यवसायाच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवून दर शुक्रवारी पूजा करावी। आता कवड्या ठेवण्याची पण पद्धत असतात, तर आपण कवड्या ठेवण्याच्या पद्धती जाणून घेऊया। कवड्या ठेवल्यामुळे योग्य फायदा होण्यासाठी त्या योग्य पद्धतीने ठेवणे महत्त्वाचे आहे। पहिली गोष्ट म्हणजे पवित्रता राखणे। कवड्या पवित्र मानल्या जातात, त्यामुळे त्या ठेवण्यापूर्वी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून पूजा केली जाते व त्याची योग्य दिशा निवडणे ही महत्त्वाची आहे। वास्तुशास्त्रानुसार कवड्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे फायदेशीर आहे। तसेच कपाटात ठेवल्यामुळे म्हणजेच तिजोरीत ठेवून त्यावर कुंकू लावल्यास अधिक लाभ होतो। आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या करिअरमध्ये व शारीरिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी आपल्याला या कवड्यांचे उपाय केले पाहिजेत। यामुळे आपल्या घरामध्ये धनसुद्धा येतं।
आता कवडीचे वैज्ञानिक महत्त्व पाहूया. कवड्या नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या शंखापैकी एक प्रकार आहेत. त्याचा पोत आणि आकार हा निसर्गाचा अनोखा आविष्कार आहे. कवड्या ऊर्जा प्रवाह करतात. कवडीचे गोलसर आणि गुळगुळीत स्वरूप सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते. कवड्या घराच्या सजावटीसाठी वापरल्या जातात. त्या नैसर्गिक सौंदर्य वाढवतात आणि मन शांती देतात. आर्थिक दृष्टिकोनातून कवड्याचे महत्त्व प्राचीन काळात चलन म्हणूनही वापरल्या जातात. त्याचा उपयोग व्यापारासाठी केला जात असे. आजच्या काळातही काही ठिकाणी कवड्या आर्थिक समृद्धीचे प्रमुख मानले जातात. तसेच कवडीचा सांस्कृतिक उपयोग म्हणजे भारतीय संस्कृतीत कवड्यांचा उपयोग नृत्य, नाटक, हस्तकला आणि दागिन्यांमध्ये होतो. विविध सण उत्सवामध्ये कवड्यांनी सजावट केली जाते. या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.